मे महिन्यात काकडीची लागवड करायची आहे, पण मोठा प्रश्न असा की मृत्युंजय गावरान काकडी लावावी का जिप्सम काकडी, कोणत्या जातीमध्ये खर्च कमी आणि नफा जास्त। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही जातींची उन्हाळ्यात काकडीला मोठी मागणी असते, शरीर थंड ठेवण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर काकडी खरेदी करतात, त्यामुळे मे महिन्यात योग्य जातीची निवड केली तर शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो। मृत्युंजय गावरान काकडी ही मजबूत वाढ करणारी आणि उष्ण हवामान सहन करणारी जात मानली जाते। या जातीची फळे चविष्ट। जिप्सम काकडी ही जलद उत्पादन देणारी जात आहे। कमी कालावधीत बाजारात माल आणण्यासाठी काही शेतकरी ही जात निवडतात। चला आता दोन्ही जातींची थेट तुलना पाहूया। जर दीर्घकाळ उत्पादन आणि जास्त नफा हवा असेल तर मृत्युंजय गावरान काकडी फायदेशीर ठरू शकते। दोन्ही जातींसाठी चांगला निचरा होणारी जमीन निवडा। ठिबक सिंचन आणि मल्चिंगचा वापर केल्यास पाण्याची बचत होते आणि उत्पादन वाढते। मे महिन्यात लाल कोळी, मावा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो। नियमित निरीक्षण आणि वेळेवर फवारणी केल्यास नुकसान कमी करता येते। कथायछेला जर तुम्हाला कमी कालावधीत माल बाजारात आणायचा असेल तर जिप्सम काकडी चांगला पर्याय ठरू शकतो, पण जास्त उत्पादन। अशाच शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझं शेत माझं धन चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा।